नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट, विभाज्यतेच्या कसोट्या. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याच्यामार्फत आपल्याला आपला भागाकार स्ट्रॉंग होतो, आपल्याला विविध परीक्षेची तयारी पण होते. कोणत्या संख्येला भाग जातो हे आपण चटकन एका सेकंदात सांगू शकतो आणि याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. या धड्यावर, या टॉपिकवर कोणकोणत्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याचं आपण संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. मग या टॉपिकवर कोणकोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात? नवोदय झाली, स्कॉलरशिप झाली, 8वीची NNMS परीक्षा झाली, नंतर पोलीस भरती झाली, TET पेपर 1, TET पेपर 2, CTET, TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. या परीक्षामध्ये हमखास या टॉपिकवर पेपर असतोच. मी इथून 1-1.5 वर्षाआधी TETची एक्झाम दिली होती 6 ते 8साठी. त्या पेपरमध्ये मला हा प्रश्न दिसला होता आणि सेंट्रलच्या परीक्षेमध्ये पण मला या टॉपिकवर प्रश्न दिसला होता. तर हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, तर आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि याच्यावर कशा प्रकारे प्रश्न येतात त्याचं पण विश्लेषण आपण बघू. तर प्रत्येक डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही महत्त्वाची असणार आहे. मी तुम्हाला सांगणारच आहे कोणती महत्त्वाची आहे, कोणता प्रश्न येऊ शकतो, कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि पहिल्यांदा लाईक करा. बघा, आता आपल्याला बघायची 2ची कसोटी. बघा, ज्या अंकाच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2ने भाग जातो म्हणजे जातोच. तुम्ही इंडियात असू द्या, पाकिस्तानात असू द्या, कुठेही असा, हे नंबर जर असला समजा 34 हा नंबर घ्यायचा. बघा, एकक स्थानी युनिट प्लेसला 4 आहे. हा आहे समसंख्या असल्यामुळं या संख्येला 2ने भाग जातो म्हणजे जातोच. नंतर एक नंबर घेतो 428. शेवटी काय म्हणलं, शेवटी 0, 2, 4, 6, 8 म्हणजे समसंख्या असली की त्या संख्येला 2ने भाग जातो म्हणजे जातो. तुम्ही कोणत्याही एरियात असा, कोणत्याही भागात असू द्या, 9, 7, 5, 2, 6 लिहितो मी इथं. हे कितीही मोठा नंबर असू द्या, याच्या शेवटी जर समसंख्या असेल तर त्याला 2ने भाग जातो म्हणजे जातोच. ही झाली 2ची कसोटी. एकदम सोपी, इझी आहे. आता 3ची कसोटी महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे. याच्यावर बघा, संख्येच्या बेरीजेला एखादी संख्या असली त्याच्या बेरीजेला त्याची बेरीज करायची. आधी एखादी एक संख्या घ्यायची, त्याची बेरीज करायची. त्या बेरीजेला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो म्हणजे जातोच. तर बघू त्याचं उदाहरण. एक नंबर घेतला मी 1, 2, 3. करा याची बेरीज, याची बेरीज करायची. 1 + 2 + 3, 1 + 2 + 3 किती होतात? 6. याला 3 भाग द्या. 3 भाग दिला, 3 2 6. मग या 123ला 3 भाग जातो का नाही तुम्ही बघा, चेक करून बघा. आता एक नंबर घेतो 4 5 9 8 4. हा नंबर घ्या. हा नंबर एवढा मोठा दिसतोय, पण आपल्याला बघायचं 3 भाग जाते का नाही. बघा पहिल्यांदा 4 + 5 + 9 + 8 + 4. बेरीज करा यांची सर्वांची. 4 आणि 5 9, 9 आणि 9 18, 18 आणि 8 26, 26 आणि 4 30. 30ला 3ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. तुम्ही चेक करा जाते का नाही ते. ठीक आहे, ही झाली 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता आपल्याला बघायची 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते. बघा, शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो म्हणजे जातोच. बघा, तर शेवटी मी लिहिलं 452. 52ला जर 4ने भाग गेला तर त्या संख्येला 4ने भाग जातो. बघा, देऊन बघू आपण.
4 एक 4, 2 खाली, 4 त्रिक 12, गेला भाग, बाकी 0. म्हणजे या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. नंतर बघा 8 2 घ्या, हे नंबर घेतला. शेवट फक्त आपल्याला काय करायची, 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करायची. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो. जर शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो म्हणजे जातो. मग कितीही मोठी संख्या असू द्या ना, 8 9 5 3 4 4, हे किती मोठे, 6 7 अंक असू द्या, 10 अंक असू द्या, आपल्याला चेक काय करायचं, फक्त शेवटचे 2 नंबर. शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो म्हणजे जातोच. ही झाली आपली 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आणि 5 ची तर एकदम सोपी, इझी आणि सोपी. काय आहे त्याचा, शेवटी जर तुम्हाला एखाद्या संख्येच्या शेवटी जर तुम्हाला 0 किंवा 5 हे अंक दिसला की त्या संख्येला 5 ने भाग जातो म्हणजे जातोच, ती कितीही मोठी संख्या असू द्या. बघा इकडं शेवटी 5 आहे, या संख्येला 5 ने भाग जातो. 8 9 0 890, शेवटी 0 किंवा 5 आहे, 0 दिसतोय, 5 ने भाग जातो म्हणजे जातोच. 9 7 8 7 5 0, शेवटी 0 दिसतोय, मग या संख्येला 5 ने भाग जातो म्हणजे जातोच. 5 ची एकदम सोपी आहे, एकदम सोपी आणि इझी. आता बघू 6 ची. 6 ची खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग गेल्यास, आता एखादी संख्या असली समजा, त्याला जर 2 न आणि 3 न, बघा कंबाईन 6 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टला 2 न आणि 3 न दोन्ही संख्येनं भाग जर गेला तर त्या संख्येला 6 ने भाग जातो म्हणजे जातोच. तुम्ही कोकणात असू द्या, पाकिस्तानात असू द्या, किंवा थायलंडला असू द्या, इंग्लंडला असू द्या, कुठेही असू द्या, तुम्हाला या संख्येला भाग जातो म्हणजे जातोच. मग त्याचं उदाहरण काय आहे बघू. बघा आता मी घेतलं 312 हा नंबर घेतला. 312, आपली 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते रे, ज्या संख्येच्या शेवटी 2 आहे, 2 4 6 8 किंवा 0 हे अंक असले त्याला 2 भाग जातो. आली 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. आता 3 ची काय म्हणते, 3 च्या या संख्येची बेरीज करा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, या संख्येला जर 3 न भाग गेला तर मग या पूर्ण संख्येला काय जातो, आपल्या 6 न भाग जातो म्हणजे जातो. बघा पहिल्यांदा 2 न भाग गेला. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, ज्या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 2 आहेच आपला. आणि या 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते, या संख्यांची बेरीज करा. या संख्यांची बेरीज करून किती येते, 6. 6 ला 3 न भाग जातो, मग या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो म्हणजे जातोच. एक दुसरा नंबर घेऊ. 8 4 6, शेवटी बघा, आणि एक अतिशय महत्वाची, याला समसंख्याच लागते. 6 च्या संख्येला 6 न आणि 3 न भाग जाण्यासाठी याला समच संख्या लागते. कारण इथं जर विषम संख्या, शेवटी जर विषम संख्या आली तर 2 ने भाग जाणार आहे का, त्याला नाही. मग बघा इथं 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 6 ला 2 न भाग जातो, 2 फिक्स झाला. आता 3 न जातो का नाही ते बघा पहिल्यांदा. 3 सक 18, 3 न 18 ला भाग जातो, मग या पूर्ण संख्येला 6 न भाग जातो म्हणजे जातो. एक तुमच्यासाठी अजून एक उदाहरण घेऊन येतो. 9 5 3, 9 समजा 9 5 3 घेतलं, या संख्येला जातो का नाही कसं ओळखायचं. 9 आणि 5 14, 14 आणि 3 17, या संख्येला भाग जातच नाही. मग एक बघा इकडं, आता पण केव्हा जाईल, इथं जर 18 झाले तर, इथं जर 18 झाले, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, बघा शेवटी समसंख्या बी आली आणि बेरीज आपली 18 बी आली. मग या संख्येला काय जातो, 6 ने भाग जातो म्हणजे जातोच. आता परीक्षेच्या उद्देशानं 7 ची कसोटी जी आहे ना, ही एवढी काही विचारल्या जात नाही, तरी पण समजून घेणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे. बघा एक नंबर घेतो, 343 हा नंबर घेतला मी. 343 हे शेवटचा जो अंक आहे, शेवटच्या अंकाची डबल करा. शेवटच्या अंकाची काय करायची, डबल करा. 3 च्या डबल किती येते, डबल म्हणजे दुप्पट, म्हणजे 2 न गुणायचं 6.
आणि 34 मधून 6 काढायचे. या 28ले 7 भाग जाते का? 7 चूक 28, 7 चूक 28. याले जर या येणाऱ्या उत्तराला जर 7 भाग गेला तर या पूर्ण संख्येला 7 भाग जातो म्हणजे जातो. आता एक नंबर घेतो. 217 घेतला. 217 हा नंबर घेतला. जर बघा या 7च्या दुप्पट करा. 7च्या दुप्पट 14 आणि या 21 मधून 14 काढा. किती राहते? 7. 7च्या पाड्यात 7 येतात का? येतात. मग या 217ला 7ने भाग जातो म्हणजे जातोच. एक नंबर घेतो अजून. 154. 154 काय सांगितलं तुम्हाला? 4ची दुप्पट करा. 4 दोन्ही 8 आणि या 15 मधून मायनस करा. 7 राहते. 7 एक 7. 7 भाग जाते. आता 8ची खूप महत्त्वाची आहे आणि जशी 4ची आहे तशीच 8ची आहे. 4 मध्ये 2 संख्येला भागायचं होतं आणि 8ला भागायचं आपल्याला 3 संख्येनं. तर मग कोणते आहेत ते नंबर बघू. बघा 8128 एक नंबर घेतला मी. याचा विषय काय आहे? ह्या शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो म्हणजे जातो. तुम्ही कुठेही असू द्या, कोकणात असू द्या, पाकिस्तानात असू द्या. एक नंबर घेतला. 4416. 4416. तर या शेवटच्या 3 अंकाला आपल्याला काय चेक करायचं? फक्त आपल्याला जर पेपरमध्ये विचारलं या संख्येला 8ने भाग जातो का? तुम्हाला देईल संख्या देईल, कोणतीही संख्या देईल, त्याला 8ने भाग जातो का नाही ते चेक करा. तर मग 8ने भाग पूर्ण संख्येला, आता कॉम्पिटिशनचं युग आहे, पूर्ण संख्येला भाग दिला तर आपलं मतार व्हायचो आपण. आपल्याला मतार व्हायचं का नाही? शेवटच्या 3 अंकाला 8 भाग दे. जर 8 भाग गेला तर या पूर्ण संख्येला 8 भाग जातो म्हणजे जातो. आणि शेवटी एक बघ, आणि शेवटी जर 3 0 असेल तर या संख्येला 8ने भाग जातो म्हणजे जातोच. आणि 4च्या कसोटीमध्ये पण लक्षात ठेव, शेवटी जर तुझा 400 असेल तर या 2 0 असले, समजा जिथं 2 0 असले त्या संख्येला 4ने भाग जातो म्हणजे जातोच. बघूया आता 10ची कसोटी काय म्हणते. एकदम 10ची कसोटी एकदम सोपी, लहान लेकराला पण समजेल अशी 10ची कसोटी एकदम इझी. बघा 10ची कसोटी काय म्हणते? शेवटी जर एखाद्या अंकाच्या शेवटी जर 0 असेल तर त्या संख्येला 10ने भाग जातो म्हणजे जातो. बघा 110 घेतली, शेवटी 0 आहे, मग या संख्येला 10ने भाग जाणार म्हणजे जाणार. 750. आता कितीही मोठी संख्या असू द्या, 1 2 8 9 0 0 0 किती बी 0 असू द्या, शेवटी 0 असला म्हणजे 10ने भाग जाणार म्हणजे जाणार. आता याच्या पुढची अतिशय महत्त्वाची, पेपरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि पेपरमध्ये विचारल्या जाणारी एकदम IMP अशी कसोटी म्हणजे 11ची कसोटी. इथून 1 ते 1.5 वर्षांनी माझा TETचा पेपर झाला होता. त्या पेपरमध्ये मला 11च्या कसोटीवर प्रश्न विचारला होता आणि तो मी सोडवलाही होता. बघा 11ची कसोटी म्हणते तरी काय. बघा संख्येच्या विषमस्थानचा व समस्थानच्या अंकाची बेरीज यांच्यातील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे, तरच त्या संख्येला 11ने भाग जाणार म्हणजे जाणार. मग तो कसा काढायचा? बघा इकडं हा एक नंबर घेतला मी. या नंबरला 11ने भाग जातोय की नाही हे कसं काढायचं, कसं ठरवायचं? बघा समस्थानचा आणि विषमस्थानचा अंक म्हणजे काय? बघा इकडं एक एक अंक सोडून द्यायचा. इथून इथं या दोघांची बेरीज करा. किती येते? 8 आणि 8 16, 16 9 25. हे झाले हे विषमस्थानचे आणि हे समस्थानचे. या दोघांची बेरीज करा. 1 आणि 2 3 मायनस करा. सॉरी काय करायचे? मायनस करायची यांची. 25 मधून 3 गेले किती राहतात? 22. मग 22ला जर 11ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो म्हणजे जातो.
तुम्ही कुठेही असू द्या, पाकिस्तानात असू द्या, कोकणात असू द्या, या संख्येला भाग जातो म्हणजे जातोच. आता कधी कधी पेपरमध्ये तुम्हाला 12ची पण कसोटी विचारते, ती पेपरच्या उद्देशानं महत्त्वाची आहे. बघा, ज्या संख्येला 3ने व 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जाणार म्हणजे जाणार. मग ते नंबर कोणता आहे, काय, कशी संख्या असू शकते ज्याला 12ने भाग जाऊ शकते किंवा कितीने भाग जाऊ शकते. आता एक नंबर घेतला मी, 1284. मग आपल्याला पहिल्यांदा समजायला पाहिजे 3ची कसोटी काय आहे. 3ची कसोटी काय म्हणते, या पूर्ण संख्याची बेरीज करायची. 1 आणि 2 3, 3 आणि 8 11, 11 आणि 4 15. 15ला जर 3ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 3 भाग जाणार. हे झाले 3च्या कसोटीत आपण 5 झालो. 3च्या कसोटीत आपण काय झालो, 5 झालो. पण 4ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 2 अंकाला जर 4ने निशेष भाग झाला, निशेष म्हणजे बाकी 0 उरले पाहिजे. बघा 84ला हे 4 दुनी 8 आणि 4 एक 4, या पूर्ण संख्येला 4ने पण भाग जातो. मग या पूर्ण संख्येला काय झाली, 12ने भाग जाणार म्हणजे जाणार. अजून एक नंबर घेतो, 13,668 समजा जातो का बघू आपण. हा नंबर घेतला, 13,368. बघा आता याची बेरीज करा. 1 3 4 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, 13 आणि 8 21. या पूर्ण संख्येला आता हे 21ला 3ने भाग जातो, 21ला 3ने भाग जातो. मग 4ची कसोटी काय म्हणते आपल्याला, या शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 68ला 4ने भाग जातो का बघा. पहिल्यांदा 4 एक 4, बाकी 2 उरले, 4 7 28. मग या पूर्ण संख्येला बी काय जाईल आपला 12ने भाग जाणार म्हणजे जाणार. आता 13ची कसोटी एवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे, तरी पण आपण समजून घेऊया. बघा, एक पहिल्या शेवटचे 3 अंक व सुरुवातीचे 2 अंक यांच्यातील फरकास 13ने भाग गेला पाहिजे. बघा मग आता शेवटचे 3 अंक आणि सुरुवातीचे 2 अंक याचा फरक म्हटला की वजाबाकी करायची. शेवटचे 3 अंक 370, 370 मधून 45 काढा. 70 सोपं, 70 मधून 45 काढा. 25, 325, 325 13 भाग जाते का बघा. 13 एक 13, 13 दोन्ही 26, 32 मधून 26 गेले 6 राहतात, 13 पाची 65. मग या संख्येला पूर्ण भाग जाईल. मग या पूर्ण संख्येला काय जाईल, 13ने भाग जाणार म्हणजे जाणार. आणि 14ची कसोटी एवढी महत्त्वाची नाही, तरी बघा ज्या संख्येला 2ने आणि 7ने भाग गेला त्या पूर्ण संख्येला काय जाईल आपल्या 14ने भाग जाणार म्हणजे जाणार. आता 15ची कसोटी पाहून घेऊ. 15ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येला 3ने व 5ने भाग गेल्यास 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 5ने पण भाग गेला पाहिजे. मग त्या पूर्ण संख्येला काय होणार आहे, आपल्या 15ने भाग जाणार आहे म्हणजे जाणार आहे. एक नंबर घेतो. बघा पण त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, 5. मग शेवटी 5 आलाच पाहिजे. 5ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येच्या शेवटी 0 5 असेल त्या पूर्ण संख्येला 5ने भाग जाणार. म्हणजे याच्यामध्ये शेवटी जर 5 असेल, शेवटी 5 असणं महत्त्वाचंच आहे, कारण 5ने भाग गेला पाहिजे म्हणते. मग या पूर्ण संख्येचे कधी पण 15ने भाग जर तुम्हाला जर टेस्ट चेक करायची असेल तर 5ने भाग जातो का बघा या संख्येला. मग 3ची कसोटी चेक करायची. बघा पहिल्या कसोटीमध्ये आपण 5 आहोत, 5ने भाग जातो. मग 3ची कसोटी काय म्हणते, या पूर्ण संख्येची बेरीज करून त्याला 3ने भाग द्या. 1 आणि 3 4, 4 आणि 7 11, 11 आणि 2 13, 13 आणि 5 18, 18ला 3ने भाग जातो. मग या पूर्ण संख्येला काय जाईल, 15ला भाग जाणार म्हणजे जाणार. एक दुसरा नंबर घेऊ. आता या संख्येला आता 5ची कसोटी काय म्हणते, शेवटी 0 5 किंवा 0 पाहिजे. पहिल्या कसोटीत 5 झालो, आता 3ने भाग जाते का या संख्येला बघा. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12. मग 12ला जर 3ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला काय जाणार आहे, 15ने भाग जाणार आहे म्हणजे जाणार आहे.
बघा, ह्या विभाज्यतेच्या कसोटा हा धडा परीक्षेच्या उद्देशानं खूप महत्त्वाचा आहे. याची चांगली प्रकारे प्रॅक्टिस करा. वेगवेगळ्या संख्या घेऊन बघा या संख्येला भाग जातो की नाही जातो. आणि हा धडा प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या आजूबाजूला जे कोणी विद्यार्थी वगैरे असतील ज्यांचं खरंच बेसिक कच्चं आहे अशा विद्यार्थ्यापर्यंत अत्यंत चांगली उपयुक्त अशी माहिती आहे पोचवा. थँक्यू.